प्रदीप म्हात्रे सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रदीप म्हात्रे सरांचं. धन्यवाद. आजच्या तर या दिवसाला मला पण कल्पना नव्हती की गावाला महिला या अतिशय सुंदर झाला होता हा कार्यक्रम मंगळगौरचा पर्व दुसरं आणि सगळ्यांनी परफॉर्मन्स चांगला दिला आहे. मस्त आहे. त्यामुळे सगळे आनंदी राहा आणि शेवटपर्यंत बसा आपल्या नंबराचं हेपर्यंत. त्यामुळे कुणीही कुठेही जाऊ नका. आता एक वाडवळ गीत तुमच्या समोर सरळ करतो. आरमॅपण जरा रटा पाणी थंडाला गेला वाडीचा मोगरा फुलला. रटा पाणी थंडाला गेला वाडीचा मोगरा फुलला. महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. मोगरा फुलला. रणरणट निंबर वरती न छप्पर जळत निंबराया धारा. सजत निंबर वरती न छप्पर जळत निंबराया धारा. आजोबा महा येतात रबला त्या रबता जलम गेला. आजोबा महा येतात रबला त्या रबता जलम गेला. रटा पाणी थंडाला गेला वाडीचा मोगरा फुलला. बघा आजोबा वाडवळ भोळा फुलवला हिरवा. वार पण नाही त्यांनी एका रुपयाचा एका टीमला जोरदार टाळ्या होत्या. या शक्ती व होती न युक्ती व होती माती मशागती रमला. शक्ती व होती न युक्ती व होती माती मशागती रमला. माती न हेती नांगर हाती सावता माळी त्या पावला. माती न हेती नांगर हाती सावता माळी त्या पावला. रटा पाणी दंडाला गेला. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आंब्याच्या झाडावर आंबे डलतील कोकिळला फुटलाय गळा. आंब्याच्या झाडावर आंबे डलतील कोकिळला फुटलाय गळा. नारळी पोपळी भाजीपाला संग आजोबा खुशीत जगला. नारळी पोपळी भाजीपाला संग आजोबा खुशीत जगला. रटा पाणी थंडाला गेला वाडीचा मोगरा फुलला. आजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. पोरा संगत नातवंड पंगत पायानं झुलत झुला. पोरा संगत नातवंड पंगत पायानं झुलत झुला. घरशी मायानं हे ताई काया होवा बायाना लागलाय लळा. घरशी मायानं हे ताई काया होवा बायाना लागलाय लळा. रटा पाणी थंडाला गेला वाडीचा मोगरा फुलला.
रटा पाणी दंडाला गेला वाडी समुद्र फुलला महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. जय वाडवळ, जय वाडवळ, जय आरामप्पा. हाय का वेळ असेल आता जेंट्स पण नाचायला आलं तर बरं होईल लेडीजच्या जोडीला आणि आणखीन महिला वगैरे. धन्यवाद धन्यवाद त्रिवार धन्यवाद. पाणी दंडाला गेला वाडी समुद्र फुलला राटा पाणी दंडाला गेला वाडी समुद्र फुलला महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. एक जोरदार टाळ्या होऊ त्यांच्या बहिणीसाठी. वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ भोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. रणरणत निंबर वरती न छप्पर जळजळत निंबराय धाळा रणरणत निंबर वरती न छप्पर जळजळत निंबराय धारा आजोबा महाहितात रबला त्या रबता जलम गेला आजोबा महाहितात रबला त्या रबता जलम गेला. पाणी याला सांभाळ. भक्ती होती नियम शगती रमला भक्ती होती न युक्ती होती माती यम शगती रमला माती न हेती सावता माळी त्या पावला माती न हेती नांगर हाती सावता माळी त्या पावला. आंबे डलतील कोकिळेला फुटला गळा आंब्याच्या झाडावर आंबे डलतील कोकिळेला फुटला गळा नारळी कोकळी बाजवल संग आजोबा कुशीत जगला नारळी कोकळी बाजवल संग आजोबा कुशीत जगला. पाणी दंडाला गेला वाडी समुद्र
पोरा संगत नटवंद पंगत पायानं झुलवतो झुला पोरा संगत नटवंद पंगत पायानं झुलवतो झुला घरशी मायानं हे ताई माया भुवा बायानं लागलंय लळा घरशी मायानं हे ताई काया भुवा बायानं लागलंय लळा रटा पाणी दंडाला गेला वाट समुद्रा फुलला महाआजोबा वाडवळ गोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ गोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ गोळा त्यानं फुलवला हिरवा मळा महाआजोबा वाडवळ गोळा त्यानं फुलवला हिरवा मळा. धन्यवाद. खूप खूप छान. आपल्या मंडळी आपल्या संघाचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष माननीय श्रीयुत विलास बंधू दामोदर चोरगे उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी विलास बंधूंचे इकडे स्वागत करूया. धन्यवाद. मी आगाशी व उंबरगोटण शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावे. अध्यक्ष आणि उद्घाटक व माजी उपाध्यक्ष सोक्ष समाज संघ माननीय सौ अमृता चोरगे, संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नरेश सावे सर, संघाच्या विश्वस्त सौ नमिताताई राऊत, संघाचे विश्वस्त श्री विलासबंधू चोरगे, सोक्ष समाज संघांच्या चिटणीस व कला व सांस्कृतिक समिती समन्वयक माननीय सौ सुलंजना सावे, कला व सांस्कृतिक समिती प्रमुख माननीय श्री विनय पाटील सर, सर्वांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. आपल्या संघाचे विश्वस्त तसेच माजी अध्यक्ष
माननीय श्रीयुत विलासबंधू दामोदर चोरगे यांना आपण या ठिकाणी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. मी आपल्या उंबरगोठण शाखेचे अध्यक्ष श्रीयुत काशीनाथ भाई यांना विनंती करते की त्यांनी बंधूंचं गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करूया. आपण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाचे विश्वस्त माननीय श्रीयुत विलासबंधू चोरगे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. धन्यवाद. हॅलो. ज्या स्त्री शक्तीला अगदी पौराणिक काळापासून ते या आधुनिकतेच्या काळामध्ये देखील जिच्या आंतरिक शक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान खऱ्या अर्थाने आपण दिले, या स्त्री शक्तीने आज एकत्र येऊन एक संघ एक दिलाने मंगळागौरच्या माध्यमातून आपल्यासमोर अनेक सामाजिक संदेश सादर केले. आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आणि आपल्या सगळ्यांचाच अभिमान वाढविणारी ही मंगळागौर स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. यासाठी एकदा आगाशी उंबरगोठण शाखेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर शास्त्रीय संगीतातील उच्च पदवी प्राप्त संगीत विशारद माननीय मधुराताई परांजपे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी संघ चिटणीस माननीय सुलंजना सावे यांना विनंती करते. माननीय मधुराताई यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. संगीत विशारद माननीय मधुराताई परांजपे यांचा यथोचित सन्मान होत आहे. सन्मान होत आहे एका सुरमयी आवाजाचा, सन्मान होत आहे एका शास्त्रीय संगीताचा. धन्यवाद. धन्यवाद. 25 वर्षापासून नृत्य क्षेत्राची खास करून लोकनृत्याची आवड असणाऱ्या आणि त्यात कार्यरत असणाऱ्या तसेच IBN लोकमत आणि यंगस्टर मंगळागौर स्पर्धेत पारितोषिक विजेत्या सौ प्राची रानडे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि संघाच्या विश्वस्त नवमिताताई राऊत यांना मी विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. सौ प्राची रानडे यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद नमिताताई. धन्यवाद सौ प्राची रानडे मॅडम. या माननीय मधुराताईंना मी विनंती करेल की त्यांनी आपले अमूल्य असं मार्गदर्शन आपल्या स्पर्धकांना करायचे. थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. माननीय मधुराताई परांजपे. हॅलो. नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना मनापासून नमस्कार. इतक्या छान नटून थटून उत्साहाने आल्या खेळायला की भान हरपलं आज माझं. आणि मी मुलुंडून आली आहे तर तिथून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं आज मला. 6 संघ होते एकंदर स्पर्धेमध्ये. सगळे संघ खूप छान खेळले आणि सगळेच विनर आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने आणि खूप मेहनत घेऊन तयारीने भाग घेतला स्पर्धेमध्ये. हेच खूप मोठं प्राइज आहे असं मला वाटतं.
आता कसं होतं की परीक्षक हे नातं फार जरा विचित्र आहे माझ्या मते. कारण आम्हाला स्पर्धकांच्या चुकाच काढायला बसवलेलं असतं आणि ते काम जरा त्रासदायकच असतं. पण त्याला नाईलाज आहे, कारण स्पर्धा म्हटली की थोडीशी चढाओढ असते. मार्कांमध्ये 19-20 होतं. आपल्या हाताची 5 बोटं सारखी असतात का हो? नसतात. पण प्रत्येक बोटाचं महत्त्व तेवढंच असतं ना. तसं सगळे संघ खूप छान खेळले, आधीच मी सांगितलं. फक्त आता ह्याच्यामध्ये निकष लावताना पारंपरिक खेळ जास्तीत जास्त 10 मिनिटात ज्यांनी दाखवले त्यांना थोडंसं मार्कांचं वेटेज जास्त मिळणार. म्हणजे मार्कांचं वेटेज कुठे कमी जास्त होऊ शकतं ते मी सांगते फक्त. हा एक मुद्दा झाला. दुसरं, या स्पर्धेशी काही संबंध नाही अशा 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, वयाचा फायदा घेऊन थोडासा. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की ब्राह्मण समाजामध्ये जास्त या मंगळागौरी होतात, तर त्याचा फायदा घेऊन मी सांगते की ब्राह्मण समाजामध्ये ज्या मंगळागौरी होतात आणि गेली 15 वर्ष मी मंगळागौर स्पर्धांमध्ये जे खेळ बघते त्याच्यामध्ये आणि आमच्या खेळांमध्ये खूप फरक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. खरं सांगायचं तर मला शक्य असतं, कमरेचा प्रॉब्लेम नसता तर सगळे खेळ मी तुम्हाला खेळून दाखवले असते की स्पर्धेमध्ये खेळताना कसं खेळायला पाहिजे. आणि एक मुद्दा सांगायचा राहून जाईल, मी कागद आणला नाही आहे लिहून, जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात तेवढे सांगते आणि जास्त वेळ घेत नाही. 6ही ग्रुपमध्ये एकही ग्रुपनी लाईव्ह परफॉर्मन्स केला नाही. सगळ्या रेकॉर्ड लावून त्याच्याबरोबर नाचल्या. हा रेकॉर्ड डान्स नाही, ही लाईव्ह मंगळागौर अपेक्षित आहे कॉम्पिटिशनमध्ये. आता या 6ही ग्रुपमध्ये कोणीच लाईव्ह केलं नाही, त्यामुळे मार्क कमी जास्त त्या गोष्टीसाठी द्यायचा काही प्रश्नच आला नाही. म्हणून मी फ्रँकली हे सांगते की ह्याच्या पुढे भाग घेताना तुम्ही लाईव्ह कोणीतरी सिंगर बरोबर घ्या, ढोलक असेल तर घ्या आणि त्याला जे काही वेगळी मजा येते ती तुम्हालाही थोडीशी जाणवेल नंतर तुम्ही परफॉर्मन्स बघितल्यावर. दुसरी गोष्ट अशी की पारंपरिक खेळामध्ये जे इन्क्लूड आहेत, एक हटुष्य पानबाई, दुसरं लाटणी घेऊन आपण खेळतो. बरेचसे खेळ यातले असे आहेत, सगळेजण उदाहरणं देतात की जिमला जायची गरज नाही, बायकांना व्यायाम होतो मंगळागौरीचे खेळ खेळल्यावर. पण तो कधी होईल? तुम्ही वाकून खेळलात तर. तुम्ही हे असं खेळलात तर त्याला काही अर्थ नाही. मग किस बाई किस आहे, लाटणी आहेत, हटुष्य पानबाई आहे, तिखट मीठ मसाला आहे. प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त वाकून खेळायचं आहे आणि मग त्या हालचाली जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि पारंपरिक खेळ म्हटलं तर हे असंच अपेक्षित आहे, एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकते माझ्या आजवरच्या अनुभवावरनं. आता 2 ग्रुप खूप चांगले खेळले, म्हणजे काही जणांनी खेळ जास्त खेळले, काही जणांची एक्सप्रेशन्स चांगली होती, त्यामुळे 19-20 मार्क होतात. पण मला जे 2-3 मुद्दे सांगायचे होते तेवढे मी सांगितले की ह्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. मी परीक्षक म्हणून बसले म्हणजे मी एक्सपर्ट आहे असं नाही, पण मी ऑब्झर्व केलेलं आहे लहानपणापासून की खेळ कसे असायला हवेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आलं पाहिजे. जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला पाहिजे. जिम्मा खेळताना सुद्धा वाकडा जिम्मा कोणीतरी दाखवला मगाशी, पण तो वाकडा जिम्मा खेळताना पुढे एक टाळी मागे एक टाळी आणि तेही वाकूनच आलं पाहिजे. आता एका ह्याला लाईव्ह परफॉर्मन्सला हौशी कलाकारांसाठी ठाण्यामध्ये खूप ठिकाणी कार्यक्रम होतात श्रावण महिन्यात. तिथे मी गेले 3 ठिकाणी. मग मला असं वाटलं की काही जणींना वाटतं की वा आपण शेवटपर्यंत टिकलो किस बाय किसमध्ये किंवा लाटण्यामध्ये. मग त्या मुली आजकालच्या जसं खेळतात तसंच त्यांच्याबरोबर मी खेळले आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की साठी उलटलेली बाई इतका वेळ कशी टिकली. तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही नुसतं उभ्या आणि उड्या मारल्यात तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की नाचू शकाल. आणि एक गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगायची आहे की 10 मिनिटात जास्तीत जास्त खेळ चांगल्या रीतीने दाखवणं हे अत्यंत कठीण काम आहे, पण ते सगळ्यांनी लिहिल्या पेललेलं आहे हेही तुम्हाला सांगते आणि त्याचा मला खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं इथे आल्यावर. असेच खेळ खेळत राहा आणि मी सांगितलेल्या गोष्टींचा थोडासा विचार करा, तुम्हाला आणखी चांगलं प्राईज मिळेल. चांगल्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये उतरा. असं नाही की तुमच्या समाजाची इथे होते मंगळागौर चांगलं आहे, पण जिथे ओपन आहे सगळ्या कॅटेगरीनं बोलावतात तिथे घ्या.
मी आता यंग स्टारच्या स्पर्धांमध्ये 3 वर्ष लागोपाठ गेले. 50 ते 60 ग्रुप असतात टोटल पार्टिसिपंट्स. मग त्याच्यामध्ये तर ऑब्झर्व करायला आणि इतका कठीण जातं परीक्षकांची परीक्षा होते तिथे. असं वाटलं पाहिजे तुमचे खेळ बघून. परीक्षकांना मार्क देताना प्रॉब्लेम वाटला पाहिजे की आता ह्याला मार्क देऊ का ह्याला देऊ. अशी तटीतटीची स्पर्धा पुढल्या वर्षी करा. मी नक्की येईन बघायला. परीक्षक म्हणून नाही बोलवलं तरी प्रेक्षक म्हणून नक्की येईन. इथे मी थांबते, वेळ घेत नाही जास्त. धन्यवाद मधुरा मॅडम. आणि खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी 5 बोटं सारखी नसली तरी प्रत्येकाचं महत्त्व मात्र तेवढंच. आपले हे बहुमोल मार्गदर्शन आम्हाला यापुढील आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आता यापुढील मी सूत्रसंचलन सौ वृषाली राऊत यांच्याकडे सुपूर्द करते. आभार प्रदर्शनामध्ये आत्तापर्यंत आपल्या सर्वांमधला हा जो दुवा आहे, हा माईक जो आहे, ही साऊंड सिस्टीम ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ते रोहित पाटील, त्यांचेही खूप खूप आभार. तसेच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्या आपल्या सुंदर ट्रॉफ्या बनवून दिलेल्या आहेत त्या ट्रॉफी बनवणाऱ्यांचेही खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं प्रथम पारितोषिक श्री भार्गव रघुनाथ कवळी, द्वितीय पारितोषिक श्री काशीनाथ पुरेश्वर राऊत व तृतीय पारितोषिक श्री अजय अनंत कवळी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आता काय करूया, निकाल जाहीर करूया. आपल्याकडे ह्या मंगळागौर पर्व दुसऱ्यामध्ये 6 शाखांची नोंदणी झाली होती. 6 शाखा आल्या होत्या आपल्याकडे. आपण सर्वांचाच या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यापैकी पहिली शाखा आहे ज्यांना आपण सहभाग प्रमाणपत्र देणार आहोत आणि सन्मान चिन्ह देणार आहोत. तर मला वाटतं सर्व शाखांचे इकडे प्रतिस्पर्धी उपस्थित आहेत. 6वा क्रमांक आहे ज्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. तर सहभाग प्रमाणपत्र आपण ज्यांना देणार आहोत त्या शाखेचं नाव आहे वाणगाव शाखा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वाणगाव शाखेचं. वाणगाव शाखा आपल्या सर्व प्रतिस्पर्धी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. सहा नंबर आहे वाणगाव शाखा. कोड क्रमांक 6 आहे. 6 आहे. कोड क्रमांक 3 वाणगाव शाखा. अभिनंदन. सुलुताई यांना मी विनंती करते आणि विनय पाटील सरांना त्यांना ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विनय पाटील सर आणि सुलंजना सावेताई. टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार.
आपण त्यांना सहभाग प्रमाणपत्र, पारितोषिक आणि रोख रकमेचं बक्षीसही दिलेलं आहे. यापुढील आहेत कोड क्रमांक 6 कोरे शाखा. कोरे शाखा कोड क्रमांक 6. नमिताताई चौधरी आणि सचिन पाटील यांना विनंती करते आपण त्यांचा सन्मान करावा या ठिकाणी. कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू, कशी मी नाचू. सन्मान चिन्ह, रोख रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र त्यांना आपण प्रदान करत आहोत. पुढील शाखा आहे, पुढील कोड क्रमांक आहे, कोण असेल? पुढील कोड क्रमांक आहे 5 शाखा आगाशी. नाचत नाचतच या सगळ्या जणी लवकर. संगीता राऊत आणि अतुल वर्तक यांना विनंती करते. दीपेश भाटे डान्स डिरेक्टर. बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, 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 बाई पण भारी र. पुढील शाखा कोण असेल? तिसरा क्रमांक कोणाचा असेल? तुम्हाला काय वाटतं? सांगा बरं, तिसरा क्रमांक कोणाचा असेल? नाही, कोड क्रमांक तर सांगणार आहे, पण तिसरा क्रमांक कुणाचा असेल गेस करा ना. बघूया कोणाला लक्षात येतं काय. कोड क्रमांक आहे 1 शाखा बोर्डे. तृतीय क्रमांकासाठी बक्षीस
स्पॉन्सर केलेला आहे काही आशा अनंत कवळी यांच्या स्मरणार्थ श्री अजय अनंत कवळी यांच्याकडून बक्षीस देतील श्री अजय अनंत कवळी आणि श्री विलास बंधू चोरगे. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. पुढील बक्षीस क्रमांक दुसरं जे आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे कै यमुनाबाई मोरेश्वर राऊत यांच्या स्मरणार्थ श्री काशीनाथ मोरेश्वर राऊत यांनी. आणि आता कोण असेल? सेम प्रश्न पुन्हा विचारते मी, आता दुसरा क्रमांक कोणाला असेल? उत्सुकता थोडीशी ताणूया ना आपण जरा, लगेच नको ना निकाल जाहीर करायला. कोण असेल बरं? द्वितीय क्रमांक, कोड नंबर आहे क्रमांक 4, चिंचणी शाखा. पारितोषिक वितरण करण्यासाठी श्री काशीनाथ राऊत व श्री नरेश राऊत यांना विनंती करते. श्री काशीनाथ राऊत व श्री नरेश सावे, काशीनाथ राऊत व श्री नरेश सावे यांच्यातर्फे आपण बक्षीस वाटप करणार आहोत. पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं.
आता प्रथम क्रमांक विजेता संघ आहे शाखा माहीम शाखा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे कै कुसुम रघुनाथ कवी यांच्या स्मरणार्थ श्री भार्गव रघुनाथ कवी यांनी. जीव खेळण्यावरती लाया भिडताना आर पार जीव तुझा माझ्या परी जोई खाली वर भिडकीला भिडणारी आगर. माहीमकरांचा उत्साह तुम्हाला आज दिसतो तसा 10 दिवसापूर्वी नव्हता, अजिबात नव्हता. त्यांच्या कुटुंबामध्ये एका स्त्रीचे दुर्दैवी निधन झाले. बसलेला डान्स त्यांनी कॅन्सल केला. 8 दिवस त्या स्त्रिया एकदम सुन्न, आम्ही येणारच नाही. मीटिंग झाली, रडतात, आम्हाला शक्यच नाही. अगदी काकी घरातली, त्यामुळे आम्हाला येणं शक्यच नाही. कसं येणार? आम्ही पण दुःख समजू शकत होतो. पण कार्यक्रम आहे आणि बायकांनी मनापासून तयारी केलेली होती. एका बाजूला हे, एका बाजूला ते, पण त्यांची हिंमत बांधून त्यांना स्टेजवर उभं करण्याचं काम श्री विनय पाटील सर, नमिताताई आणि सुलूताई आणि प्रशांत यांनी एवढं जोरदार केलं. आणि त्यांच्या या कष्टाला, त्यांच्या प्रोत्साहनाला आज बक्षीस मिळत आहे. आणि त्यामुळे खरोखर त्यांचं खूप खूप अभिनंदन. असाच जोश कायम ठेवा आणि अशाच तेजस्वी राहा. कुठे गेली? मंगळागौर स्पर्धा 2025 पर्व दुसरं या कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण समारंभ अतिशय उत्साहाने पार पाडला, संपन्न झालेला आहे. खरोखरच अगदी आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं खूप खूप इथे अभिनंदन. सर्व मान्यवरांनी देखील बाई पण भारी देवा पण भारी रे बाई पण भारी देवा बाई पण भारी रे बाई पण. आजच्या ह्या पहिल्या स्पर्धकांचं पहिला जो क्रमांक आहे माहीम शाखेला मिळालेला आहे आणि त्यांचं इकडे सन्मान चिन्ह आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आपले जे स्पॉन्सर म्हणजे भार्गव कवळी तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी श्री उद्घाटक सौ अमृता चोरगे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या प्रथम क्रमांक मिळालेल्या स्पर्धकांचं इथे सन्मान चिन्ह देऊन तसेच त्यांचं गुच्छ देऊन इथे अभिनंदन करावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सर्व स्पर्धकांसाठी, विजेत्यांसाठी. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पदाधिकारी, आपल्या परीक्षिका आणि आजचे स्पर्धक. खरोखरच आजचा हा अगदी मी सुरुवातीलाच म्हटलं तसं डोळ्याचे पारणं फिटवणारा अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. खूप खूप धन्यवाद.
स्पर्धकांचे अभिनंदन, मान्यवरांना आभार. मंडळी, हॅलो, एक 2 मिनटं मी डिस्टर्ब करते सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांपेक्षा मला जायची घाई आहे लांबून आल्यामुळे. मगाशी मी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की तुम्ही खेळताना बऱ्याच जणी उखाणा घेतात, पण तो उखाणा पण तुम्ही असा युनिक घ्या पारंपरिक खेळ खेळताना की त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ग्रुपला वेटेज येऊ शकतं असं मला वाटतं. तर मी एक तुम्हाला नमुना खातर उखाणा घेऊन दाखवते. मी ॲक्च्युली उखाणा रचणारी आहे आणि माझी ही ओळख मी करून दिली नव्हती. मी आत्ता 500 उखाणे रचून पूर्ण केलेत आणि त्याचं पुस्तक सप्टेंबर 1st वीकमध्ये प्रकाशित होईल. शास्त्रीय संगीतातलं थोडंसं शिक्षण घेतल्यामुळे त्याच्याशी संबंधित असा घेते. असं नाही की गाण्यातलाच घ्यायला हवा, पण काहीतरी युनिक दिसलं पाहिजे. सर्वसामान्य घेतात तसा घेऊ नका. बागेश्रीची मधुरता, मारव्याची आर्तता, तोडीची व्याकुळता, आसावरीची कोमलता, शंकराची चंचलता, भूपालीची गंभीरता, भैरवीने होते संगीत मैफिलीची सांगता, समस्त महिला वर्गाची आज सगळ्यांनी जागवली रसिकता, शब्द अर्थ आणि अर्थ, काव्य आणि कविता, मोहनराव आणि मधुरा जणू सागर आणि सरिता. खूप छान. खरोखरच अगदी सुंदर असा उखाणा या ठिकाणी मधुरताईंनी सादर केलेला आहे. आपल्या कार्यक्रमाची सांगता होत असतानाच हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. भेटतात इथे माणसे हजारो लाखोनी, पण तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक रोज रोज मिळत नसतात. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला खरी तर रंगत आणली ती आपल्या उपस्थित रसिक प्रेक्षकांनी. त्यामुळे पुन्हा